ठिकाणी उपस्थित असणारे हरीसाहेब दिसत आहेत. गडिंगला जाऊन खास करून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रासम मॅडम आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील सन्माननीय सदस्य महिंदरगी मॅडम आहेत. बरेचसे प्राध्यापक शिक्षक वर्ग या ठिकाणी मला कराडामधून दिसतोय. या सर्वांना मी हार्दिक त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करते. या ठिकाणी कराड शाखा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे. त्याबद्दल रवळनाथ हाऊसिंग फायनान्स मधील संपूर्ण परिवाराचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तर आता बऱ्याच जणांनी सांगितल्याप्रमाणे कराड ही भूमी जी आहे, ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे, ज्याला प्रीती संगम म्हणतात, आणि ज्याचा उगम हा महाबळेश्वरमध्ये होतो. आणि कराड शहराचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये या कराड शाखेचं आज उद्घाटन होत आहे. निश्चितच आपली पुढची वाटचाल जी आहे ती दैदीप्यमान असणार आहे, अतिशय चांगली असणार आहे, यात शंका नाही. एक आठवड्यापूर्वी रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे ML चौगले साहेबांचा मला फोन आला. कराड शाखेच्या या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यात तुम्ही येता का, आणि ज्ञानेश्वर मोळे सर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणार आहे, तर तुम्ही आला तर आम्हाला फार बरं वाटेल. इमिजिएटली कोणताही मागचा पुढचा विचार न करता मी हे आमंत्रण स्वीकारलं. सगळ्या मीटिंग्स पुढे ढकलल्या, कारण ज्ञानेश्वर मोळे साहेबांना भेटण्याची एक आतुरता माझ्या मनामध्ये होती. माती, पंख आणि आकाश हे पुस्तक वाचलं होतं, आणि त्या वाचल्यानंतरच मला अशी इच्छा प्रकट करण्यात आली की मी ज्ञानेश्वर मोळे साहेबांना इमिजिएटली भेटलं पाहिजे, त्यांची संवाद साधला पाहिजे. आपल्या सर्वांनी सुद्धा हे पुस्तक वाचणं फार गरजेचं असं मला वाटतंय. त्यांनी त्या पुस्तकामध्ये जे लिखाण केले ते अद्वितीय असं आहे, अप्रतिम असं आहे, प्रतिभाशाली असं आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास त्यांनी त्या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे. अगदी ग्रामीण शाळा पासून कोल्हापुरातील शाळा, कॉलेज, त्यानंतर मुंबईतले त्यांचे प्रसंग, दिल्लीतले त्यांची UPSC मध्ये असणारा नंतरचा प्रवास, आणि त्यानंतरचा सर्व परदेशातला त्यांचा प्रवास, याच्यावर अतिशय सुलभ, अतिशय प्रभावी असं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यातले एक एक प्रसंग पाहिले तर ते वाचताना आपल्या समोरच घडतायत की काय असं वाटतंय. आणि त्यामुळं मला हे वाचत असताना थोडंफार प्रत्येक वाचकाला ती कदाचित जाणीव झाली असेल की हे प्रसंग वाचत असताना आपल्यात कुठेतरी कोरिलेट होतात का काय असं वाटतंय. आपलं बालपण, आपला प्रवास जीवन, आपलं शिक्षण, आपले गुरुजी किंवा शिक्षक, आपलं करिअर, या सर्वांना कुठेतरी आपण कोरिलेट करत जातोय. याचाच अर्थ तुम्ही फार इन्व्हॉल्व्ह होऊन हे पुस्तक वाचत असताय. मी सुद्धा, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रकुलगुरू म्हणून भरपूर काम असते, पण मी अगदी वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचलेलं आहे, आणि ह्या सर्व घटना आपल्या जीवनाशी कोरिलेट केलेल्या आहेत. आणि आपसुकच माझा सुद्धा प्रवास माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा तरळून गेला. त्याच्यामध्ये आमच्या गावचं शाळा, त्यानंतर सांगलीमध्ये मी शिक्षणाला होतो त्यामध्ये तिथली शाळा, विलिंग्डन कॉलेज, त्यानंतर MSc शिक्षणाचं शिवाजी विद्यापीठ, तिथलं PhD पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर नोकरी केल्यानंतरचं जवळजवळ 30-35 वर्ष आपण झोपून देऊन केलेलं काम, हे सर्व मला हे पुस्तक वाचताना आठवलं. आणि त्यानंतर एक जाणीव झाली की आपलं सगळं जीवन आपण या पुस्तकामार्फत पाहतोय, पण कुठतरी फायनान्शियल मॅनेजमेंट जी आपली फार महत्वाची असते. कारण मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी, विज्ञान शाखेचा शिक्षक. सरांनी आता गुजर साहेबांनी सुद्धा सांगितलं की डॉक्टर फार मोठे सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, परंतु फायनान्स म्हटले की थोडंसं आपल्याला कदाचित वेळ नसतो किंवा आपण त्यामध्ये जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. असं थोडंफार सर्वच लोकांची परिस्थिती असते. कदाचित कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या शाखेतील काही तज्ञ लोकांचा जर अपवाद सोडला तर माझ्यासारख्या आणि आपल्या म्हणजे बऱ्याचशा लोकांचा तो कदाचित प्रश्न पडतोय, किंवा थोडंफार त्याची अधिक माहिती करून घेण्यासाठी वेळ नसतो, किंवा माहिती करून घेण्याची गरज पण कधी कधी वाटत नाही.
त्यामुळे इतरांनी दिलेल्या टिप्सवर आपण काही गोष्टी करत असतो, काही गुंतवणुकी करत असतो आणि होम लोन काढायचं, काही SIP मध्ये गुंतवायचं, अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी आपण करत असतो. पण वॉरन बफेट सारख्या एका महान व्यक्तीनं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जे काय करायचं ते पहिल्यांदा त्या गोष्टीचं नॉलेज मिळवा. तुम्ही इन्व्हेस्ट इन नॉलेज फर्स्ट, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं जर फायनान्स बघायचा असेल तर इन्व्हेस्टमेंटची फार महत्वाची गोष्ट आहे. नेमकं फायनान्स म्हणजे काय, जर मी पण थोडाफार त्यामध्ये तर काही वर्षापूर्वी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता, पण वेळेअभावी तो अर्धवटच राहिला. कदाचित ज्यांना फार वेळ आहे त्या पद्धतीनं थोडासा आपण जरी इतर विषयामध्ये तज्ञ असलो तरी त्या फायनान्स आपण काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असणार आहे. पण त्यामध्ये आपल्या जसं फायनान्शियल पोर्टफोलिओ म्हणतो किंवा फायनान्स म्हणजे नेमकं काय, तर आपले SIP असेल, आपली गुंतवणूक असेल, आपले लोन असेल किंवा अशा बऱ्याच काही बाकीच्या इतर इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च असतील, या सगळ्यांचं एकत्रितकरण करून जर पाहिलं तर त्याचा तुमचा फायनान्शियल पोर्टफोलिओ होतो. आणि ते करत असताना आपली गुंतवणूक किती असली पाहिजे, आपण घर घेण्यासाठी लोन काढलं पाहिजे का नको, इतर गोष्टी फार महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये. जितकं करिअर आपलं महत्वाचं असते तितक्याच या गोष्टींना फार महत्व असतं. आणि त्याचं नियोजन जो काही व्यवस्थित करेल तो मला वाटते आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो. हे करत असताना मी थोडासा माझा विचार केला, नेमकं फायनान्शियल थोडंफार मी सुद्धा इतर लोकांच्या टिप्सवरच अवलंबून होतो. आपण अभ्यास करण्यापेक्षा इतरांनी जे काही टिप्स सांगितल्या, अमुक याच्यामध्ये गुंतवणूक कर, हाऊस लोन आता घे वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपले मित्र सांगत असतात. त्या IQ बातम्यांच्यावर आपण IQ माहितीवर बऱ्याचशा गोष्टी करत असतो. आणि त्यामध्ये थोडीशी माहिती घेत असताना असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये जे काही समजा 1 लाख लोक लोन काढत असतील तर त्यातले 99,999 लोक हाऊस म्हणजे घर खरेदी करण्यासाठी लोन काढतात. कारण इतका मोठा पैसा डाऊन पेमेंट करण्यासारखी परिस्थिती आपल्या बऱ्याचशा लोकांना 99.99% लोकांच्या मध्ये नसते. त्यामुळे हाऊस लोन हे प्रत्येक जण घेतच असतो. हाऊस लोन घेत असताना बऱ्याचशा अडचणी येतात, बरेचसे काही त्यामध्ये प्रोसिजरल डिफिकल्टीज असतात किंवा घराची किंमत जास्त असते आणि तुमच्याकडे तो डाऊन पेमेंट जे बँकेचं आहे ते करण्यासाठी पैसे तितके नसतात. अशा काही प्रोसिजरल अडचणी असतात. युजर फ्रेंडली नसते ते, आपल्याला बऱ्याच वेळा त्या शाखेमध्ये जावं लागतं. काही ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती मिळते तुम्हाला, HDFC असेल, ICICI असेल किंवा इतर बँकेची सुद्धा माहिती मिळते. या माध्यमातून आपण घर घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्येकाला घराची आवश्यकता आहे, इन्व्हेस्टमेंटची पण आवश्यकता आहे. परंतु जवळजवळ 54% लोकांना, सेंटर फॉर फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या सर्वेनुसार जवळजवळ 54% लोकांना इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. लॅक ऑफ अवेअरनेस त्यांच्याकडे आहे, किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नाही, कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. अशा बऱ्याचशा लोकांची परिस्थिती आहे. त्यामुळं कराड असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा आपल्या देशात काम करण्याची भरपूर संधी आहे. मला वाटते ही सगळी संधी किंवा अशा पद्धतीची माहिती ML चौगुले सरांनी 28-29 वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये ते पॅशन निर्माण झालं आणि या माध्यमातून आपल्याला काम करण्याची संधी आहे हे त्यांना लक्षात आलं. मुळात त्यांचा स्वभाव प्रामाणिक आहे, कष्टकरू आहे, निस्वार्थी आहे, निर्लोभी आहे आणि त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याची भावना आहे. त्यामुळे माणसं एकत्र करण्याची कुवत सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी त्यांची आहे असं म्हटल्यास काय हरकत नाही आहे. अगदी शाळेतील शिपायापासून साहेबांच्या पर्यंत सगळे त्यांच्याकडे आकर्षित होतात असं म्हटल्यास हरकत नाही. तो त्यांच्यामध्ये असणारा जिव्हाळा आणि त्या जिव्हाळ्यामध्ये त्यांच्या सभोवताली जमा होणारी चांगली लोक, आपण चांगलं असली की आपल्या सभोवती जमा होणारी लोक सुद्धा चांगली असतात. तर ते 29 वर्षापूर्वी त्यांनी ते धाडस केलं
भाड्याच्या घरामध्ये एक टेबल आणि एका खुर्चीच्या साहाय्याने आणि अमाप असा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी काही मला वाटते त्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं काही सभासद करून घेतले. ती सभासदांची संख्या माझ्या माहितीनुसार 10 ते 15 अशी होती आणि ते एक युवलश रोपटं त्या ठिकाणी 28-29 वर्षापूर्वी त्यांनी लावलं गडिंग्लजमध्ये आणि त्या निश्चितच या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे. 10 या सभासदांची संख्या आता वर्षाला 1,500 इतकी आहे. टोटल किती आहे मला सांगता येणार नाही. 12,000च्या वर या सभासदांची संख्या आहे. हे सगळं शक्य झालं कारण त्यांचे महत्वाचे स्तंभ म्हणजे प्रामाणिकपणा, पारदर्शकता, अतिशय विनम्र अशी सेवा आणि ऑथेंटिसिटी, त्याच्यामध्ये असणारी विश्वासार्हता, ह्या सगळ्या गोष्टी, हे 4 स्तंभ त्यांच्या रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे फार महत्वाचे आहेत. आणि हे 4 महत्वाचे स्तंभ असून सुद्धा राजमाने सरांनी सांगितल्याप्रमाणे समाजाप्रती बांधिलकी आहे. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, ही एक भावनाच फार मोठी आहे. बऱ्याचशा लोकांना वाटते की समाजासाठी काहीतरी करायचं, पण नेमकं काय करायचं हे समजत नाही. त्यांनी रवळनाथकडे जायचं, ते जे करतात ते योग करतात, हे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे ज्या कोणाला दातृत्वाची इच्छा आहे, देणगी देण्याची इच्छा आहे, त्यांनी सरळ रवळनाथकडे देणगी द्यावी, जेणेकरून त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी कारणासाठी होतो. हे आता सर्वश्रुत झालेलं आहे असं मला वाटतं. मल्टी स्टेट आहे, त्यामुळे महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकामध्ये हळूहळू या शाखांचा स्प्रेड वाढत चाललेला आहे. त्याबद्दल अवेअरनेस वाढत चाललेला आहे. पण अवेअरनेस म्हटलं की फक्त शाळा, कॉलेजेस आणि शिक्षक अशा पद्धतीचं थोडंसं दिसून येत आहे. परंतु अधिक चांगल्या पद्धतीनं आपण पेनिट्रेशन करायला पाहिजे, जेणेकरून ही सभासदांची संख्या एक्सपोनेन्शियली वाढेल, लिनियरली नाही. मी चौगले सरांच्यावर परवा चर्चा करताना विचारले की नेमकं किती शाखा आहेत. ही 12वी शाखा आहे, पण दरवर्षी किती आहेत असा जर हिशोब केला का तुम्ही? तर त्यांनी हिशोब केल्यानंतर मी म्हटलं की साधारण दरवर्षी 1 अशा या रेटने त्यांनी या नवीन शाखा ओपन केलेल्या आहेत. आपल्याला एक कोणताही मोठा डिसिजन घेणं किती अवघड आहे हे माहिती आहे, पण एखादी मोठी शाखा उभी करणे त्यावेळी पेक्षा जास्त अवघड अशी हा निर्णय असतो आणि तो निर्णय ते लिहिल्या घेतात. त्याच्यामध्ये एक सहजता आहे, ते प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहजता आहे. त्यामुळे त्यांनी जे केलेले काही कार्य आहेत, समाज उपयोगी कार्य सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यात एक उल्लेखनीय कार्य मला जाणवलं ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी 51,000 देणगी घरी पाडलेला दिलेली आहे. मला वाटतं मागच्याच वर्षी एक युथ फेस्टिवल होता आणि ते युथ फेस्टिवल ती देणगी दिली. विद्यापीठाला पण देणगी दिलेली आहे निश्चितच. आणि घाडी कॉलेजला 51,000 युथ फेस्टिवलला दिलेले आहे. युथ फेस्टिवल मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर मधले अतिशय गरीब ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थी त्यामध्ये भाग घेतात. अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही ते स्पर्धा ऑर्गनाईज करत असतो. त्यासाठी त्यांनी भरघोस असं अनुदान दिलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाला देणगी दिली आहे आणि थोडंफार शिवाजी विद्यापीठामधून आम्ही त्याच धर्तीवर थोडंसं लोकस्मृती वसतिगृह उभा करण्याचा चंग बांधलेला आहे. 3 जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिक्षणासाठी येतात आणि आमचं एक पॉलिसी डिसिजन की जे कोण विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेईल त्या विद्यार्थिनीला हॉस्टेलचं ऍडमिशन दिलं जाईल. हॉस्टेल नाही म्हणून तिला परत जायची गरज नाही आहे. त्यामुळे 100% विद्यार्थिनींना हॉस्टेलचं ऍडमिशन आम्ही देतोच. आणि त्यामुळे झालंय काय की संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते. गेल्या 30 वर्षामध्ये साधारण 20-80चा रेशो आता 50-50 असा झालेला आहे. म्हणजे एका वर्गामध्ये 50% विद्यार्थिनी, 50% विद्यार्थी असतात. हा रेशो वाढत गेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची उच्च शिक्षणामध्ये येण्याची संख्या फार मोठ्या झपाट्यानं वाढत चालली. त्यामुळे आम्हाला हॉस्टेल्स कमी पडत आहेत. 8 ते 10 हॉस्टेल्स असून सुद्धा कमी पडत आहेत. मग आता थोडंसं फंड्स बाहेरनं मिळण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे आम्ही लोकस्मृती वसतिगृहाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला डोनेशन देता येतं. डोनेशन देता येते म्हटल्यावर किती द्यायचं, तर एखादं वसतिगृहाचा 1 फ्लोअर बांधायचा असेल तर किमान 8 कोटी रुपये खर्च आहे. 8 कोटी. मग इतका मोठा डोनर आपल्याला मिळणार होतो. त्यामुळं आम्ही एक नवीन कल्पना त्या ठिकाणी काढली की 8 कोटी एका फ्लोअरला, त्याच्यामध्ये इतक्या रूम्स, आणि एका रूमला जर आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर 3.25 लाख आम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून घेतो. त्यांच्या नावाने एक रूम तिथं बुक केली जाते. आणि अशा पद्धतीची एक नवीन स्कीम मेंदर्गे मॅडम इथं आहेत. वेपमध्ये आम्ही अधिकार मंडळातर्फे मंजूर करून घेतले. काही दिसत आहेत जोगी मॅडम जे अधिसभा सदस्य होत्या. हे सगळे जे डिसिजन होतात ते अशा पद्धतीने अधिकार मंडळामध्ये होतात. त्यावेळी थोडीशी धाकधूक होती की अशा पद्धतीची स्कीम पूर्णत्वास येईल का नाही. परंतु आज जर पाहिलं तर जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपयाची डोनेशन म्हणजे भरघोस निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय. आणि काहीच म्हणजे हे आचारसंहिता संपली की आम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू करतोय. म्हणजे एक समाज उपयोगी चांगलं म्हणजे तिथे एक चांगलं वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी, महिला सबलीकरण आपण नेहमी म्हणत असतो, पण विद्यार्थिनींसाठी आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी काही चांगले क्रिएटिव्ह उपाय ऍक्टिव्हिटीज आपण घेतल्या पाहिजे. तशा पद्धतीनं रवनाथ हाऊसिंग सोसायटीचं मी पाहत असताना लक्षात आलं की त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट त्यांनी घेतलेली आहे. काही कोर्सेस त्यांनी सुरू केलेले आहेत. हे पाहून मला एक आनंदाचा धक्का बसला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कोर्सेस सुरू करायला तुम्हाला एक ती हायरार्की लागते, त्या पद्धतीचे शिक्षक लागतात, त्या पद्धतीची पात्रता असणारे शिक्षक लागतात, तरच तुम्हाला ते कोर्सेस सुरू करता येतात. परंतु केवळ आपण महिलांचं सबलीकरण करण्यासाठी चांगले कोर्सेस, समाज उपयोगी असे कोर्सेस सुरू केले, त्याबद्दल परत एकदा मी अभिनंदन करतो. जिथं ज्या ठिकाणी आपण पोचलेलो अजून नाही, ज्या डोमेनमध्ये आपण आपला अजून प्रचार आणि प्रसार झालेला नाही, तिथपर्यंत पोहोचण्याची निश्चितच आपल्याकडे एक संधी आहे. त्या ठिकाणी निश्चितच आपण या पुढच्या काळामध्ये पोहोचा. अजून एक यामध्ये सांगण्याचं तुमच्या सोसायटीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ICTचा वापर फार चांगल्या पद्धतीने आपण केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईलमध्ये रवणाचं ऍप आपल्याकडे आहे. त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा सरांच्या बरोबर माझी चर्चा झाली, चौगुले सरांच्या बरोबर, की ऍप अजून थोडंफार कसं डेव्हलप करता येईल याच्यावर विचार आपण करूया. आणि टेक्नॉलॉजी आज ना उद्या आपल्या दारात ठोठवते, त्याचा आपण वापर केला नाही तर कदाचित आपण कुठेतरी मागं पडेल असं वाटतंय. त्या पद्धतीनं काल सुसंगत चेंजेस त्यांनी सोसायटीमध्ये केलेले आहेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे चांगल्या पद्धतीनं करताय. फ्युचर हे फार असं बदलणार आहे. आता आम्ही एक 11 तारखेला एक वर्कशॉप घेतलंय, फ्युचर ऑफ वर्क अँड फ्युचर ऑफ वर्क स्पेसेस. तर भविष्य हे फार वेगानं बदलत चालले. त्या वेगातील होणार त्या बदलांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीशी आपण जुळवून घेतलं पाहिजे. ते निश्चितच पुढचे काही चॅलेंजेस, आव्हानं आपण पार पाडाल अशी माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक आव्हानं पार पाडण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. तर परत एकदा या ठिकाणी 28 वर्ष पूर्ण झाली, 28 वर्ष आपल्या पूर्ण झालेली आहेत. पुढील 22 वर्षासाठी म्हणजे 50 वर्षांची कारकीर्द गोल्डन ज्युबिली पर्यंत मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि निश्चितच आपला आलेख हा चढता राहील. आपल्या रवनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा फायदा भरपूर सभासदांना होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर विचार आपण आपल्या मनात होतोय. तसेच द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुळे सर यांनी करावा अशी विनंती करते. यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या हस्ते होतोय.
धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मोठी होतात आणि जनसामान्यासाठी झटत राहतात असं आणि उत्तुंग भविष्य घडवतात. त्यापैकी एक म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय ज्ञानेश्वर मुळे, माजी राजदूत व सचिव, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली यांना विनंती करते की आपण